रात्रीचे 11 वाजले होते. रोहन ऑफिसमधून घरी परतत होता. आजचा दिवस खूप थकवा होता, पण मन मात्र अस्वस्थ होतं. काहीतरी चुकल्यासारखं वाटत होतं. अचानक त्याच्या फोनवर कॉल आला. आई असं नाव स्क्रीनवर चकलं. तो थोडासा वैतागला. रोज आई रात्री उशिरा फोन करायची आणि तेच विचारायची, जेवलास का, कसा आहेस, आराम कर वगैरे. हो आई, मी ठीक आहे, उद्या बोलूया, खूप थकलोय असं म्हणून त्याने पटकन कॉल कट केला. दुसऱ्या दिवशी सकाळीच त्याच्या फोनवर काका यांचा कॉल आला. त्यांच्या आवाजात काळजी होती. रोहन, ताबडतोब घरी ये, आईला हृदयविकाराचा झटका आला आहे. रोहन सुनून झाला. ताबडतोब घरी पोहोचला. डॉक्टरांनी सांगितलं काल रात्रीच्या त्यांना त्रास सुरू झाला होता, पण त्यांनी कुणालाही त्रास द्यायचा नाही म्हणून कुठेच फोन केला नाही. रोहनच्या डोळ्यांसमोर रात्रीचा तिचा शेवटचा फोन कॉल आला. आई, तो सबोक्षी रडू लागला. कधी कधी आपल्याला वाटतं आपलं आयुष्य खूप व्यस्त आहे, पण आपल्यासाठी कोणीतरी असतं ज्यांच्यासाठी आपण त्यांचं संपूर्ण जग असतो. वेळ काढून त्यांच्यासोबत 2 मिनिटं बोलणं खूप महत्वाचं असतं. कदाचित हा कॉल शेवटचा नसेल, पण जर शेवटचा ठरला तर तात्पर्य कधीही आपल्या जवळच्या लोकांना दुर्लक्षित करू नका. कधी कधी एक छोटासा फोन कॉल संपूर्ण आयुष्य बदलून टाकू शकतो.